श्रीकांत बेनीसर सरांनी श्री प्रभुदामांच्या पवित्र स्पर्शाने पावन असलेल्या नाशिक नगरीमध्ये गोदा घाटावर गोदा उत्सव सातत्याने 10 वर्ष केला। या उत्सवाचे घडवून आणण्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्या भारत मातेच्या रक्षणार्थ प्राणार्पण करणारे सैन्य दलातील शहीद जवान आणि देशांतर्गत शत्रूशी लढताना वीरमरण प्राप्त झालेल्या जवान यांच्या कुटुंबियांचा सन्मान सोहळा म्हणजे गोदा उत्सव। हे गोदा उत्सवाचं आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे। अशा विचारांनी जीवन जगणारे आपले आजचे अतिथी माननीय श्री श्रीकांत बेनीसरांचे महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे मी मनापासून स्वागत करते। आजच्या या कार्यक्रमाचे स्वागत काव्य श्री विलास गोडसे यांनी सादर करावे अशी मी त्यांना विनंती करते। ठीक तर स्वागत इतर आम्हाला परवानगी दिली त्याबद्दल संस्थेचे आभारी आहोत। कविता माझी फुलत गेली अंतःकरणाने भरवत गेली छेदून भेदभाव न अभिमानाने भीत म्हणत ही जिंकत गेली मातीशी नाळ जोडत गेली तुमच्या आमच्या हृदयात ती रुजत गेली मैत्रीची फुलवत गेली सोबत ज्ञानाचा प्रकाशही पसरत गेली कवितेला शब्द पेरत गेलो माणसाशी जोडत गेलो अशी ही माझी कविता। नवीन संकल्पनांचं आयोजन करणं आणि त्या संकल्पना प्रत्यक्षात आणणं हे महाराष्ट्र साहित्य परिषदेचं वैशिष्ट्य आहे। महाराष्ट्र साहित्य परिषदेचा दुसऱ्या पर्वातल्या संवाद सृजनाशी पुष्प 23वे गुंफताना आम्हाला विशेष आनंद होत आहे। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती रेखा पाटील यांनी करावे अशी मी त्यांना विनंती। महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा नाशिक रोड महाराष्ट्र साहित्य परिषद नाशिक रोड शाखा आयोजित संवाद सृजनांशी या कार्यक्रमाचे दुसरे पर्व पुष्प 23वे। आजचे आपले प्रमुख पाहुणे माननीय श्री श्रीकांत बेनीसर हे आपल्याला लाभलेले आहेत। यंदाचे आपले हे 9वे वर्ष असून आमच्या शाखेचे 615 सभासद झालेले आहे। संवाद सृजनांशी या सदरात आम्ही अनेक नामवंत लेखक प्रकाशक मुद्रक वितरक यांना आमंत्रित करत असतो आणि त्यांच्या साहित्य प्रवास जाणून घेत असतो। महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा नाशिक रोड सगळ्यात कार्यक्षम शाखा म्हणून या शाखेचा नावलौकिक आहे। म्हणूनच महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांनी वैशिष्ट्यपूर्ण हा पहिल्याच वर्षीचा पुरस्कार शाखेस देऊन गौरवले आहे। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून शाखेने पुरुष सभासद शिष्टमंडळ व महिला सभासद शिष्टमंडळ वेगवेगळ्या 2 राज्यपालांकडे सततची मागणी करत होते। मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्व माध्यमांच्या शाळेत मराठी विषय सक्तीचा व्हावा म्हणून यासाठी खास चर्चा सत्र आयोजित केले जात होते। असा उपक्रम करणारी आमची पहिली शाखा होती। तसेच आम्ही वाचन प्रेरणा दिन साजरा करत असतो। त्यामध्ये आम्ही कार्यक्षेत्रातल्या सर्व शाळांमधून मराठी भाषेला जास्तीत जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना मायेची शाल स्मृतिचिन्ह व पुस्तक देऊन गौरव केला जातो। यामध्ये जवळजवळ 60 शाळांचे विद्यार्थी सहभागी असतात। हा आगळावेगळा उपक्रम राबवणारी आमची शाखा आहे। नाशिक रोड शाखेने लॉकडाऊन काळात सुरू करण्यात आलेल्या व्हर्च्युअल ग्रंथालय हा उपक्रम अतिशय अनोखा होता।
आज गणेशाची साहित्य रसिकांची 222 पासून या उपक्रमाअंतर्गत साहित्य क्षेत्रातील मान्यवरांकडे जाऊन साहित्य रसिक कार्यकारिणी सदस्यांनी भेट दिली। हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमांचे फलित म्हणून कॉफी टेबल बुक प्रकाशित केले। द्वितीय विश्व मराठी संमेलनात मराठी भाषा विकास व शालेय शिक्षण मंत्री माननीय दीपक केसकर यांच्या हस्ते कॉफी टेबल बुकचे प्रकाशन झाले। सततच्या प्रयत्न व पाठ्यपुराव्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा तर मिळाला, परंतु शाखेला जागा मिळवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करून देवळाली शिवारात राज्य सरकारने शाखेला भूखंड दिला आहे व त्यांचे काम आता लवकरच आपल्या सर्वांच्या सहकार्याने सुरू होणार आहे। शाखेच्या वतीने होणाऱ्या कार्यक्रमातील निवेदनापासून तर आभार आणि पसायदान सादर करण्यापर्यंत वेगवेगळ्या सभासदांना सहभागी करून त्यांच्यात सभाधारिष्ठपणा निर्माण करण्याचे कार्य केले जात आहे। तरी आपण सर्वांनी शाखेच्या भावी वास्तूसाठी सहकार्य करावे। आपणा सर्वांच्या सहभागाशिवाय ते शक्य होणार नाही। धन्यवाद। महाराष्ट्र आंदोलनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे लोकशाहीर राजाभाऊ बेनी आणि संपूर्ण आयुष्य रुग्णसेवेसाठी वाढलेल्या कुसुम बेनी यांचे श्रीकांत बेनी हे सुपुत्र आहेत। श्रीकांत बेनी सर यांनी महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळातच पत्रिका जगेस प्रारंभ केला। साप्ताहिक निरंजन, साय दैनिक भ्रमर, सदानंद, दैनिक देशदूत, दैनिक गावकरी, दैनिक सर्वचा महाराष्ट्र या वृत्तपत्रामध्ये वार्ताहर या नात्याने प्रारंभी काम केले। त्यानंतर दैनिक लोकमत या वृत्तपत्रामध्ये ते स्थिरावले। 1983 ते 1997 या काळात लोकमतचे नाशिक जिल्हा प्रतिनिधी म्हणून श्री बेनी सर यांनी काम केले आणि लोकमत नाशिक आवृत्तीचे मुहूर्तमेढ वळवली। 1998 मध्ये श्री बेनी सर यांनी गोविंद न्यूज लिंक ही भारतातील पहिली केबल वृत्तवाहिनी नाशिकमध्ये सुरू केली। त्यानंतर डिसेंबर 2001 मध्ये भारतातील पहिली जिल्हास्तरीय वृत्तवाहिनी श्री न्यूज नाशिक जिल्ह्यात सुरू केली। श्री न्यूजच्या वर्धापन दिनानिमित्त नाशिकच्या गोदा घाटावर गोदा उत्सव हा कार्यक्रम सुमारे 10 वर्ष श्री बेनी सर यांनी घडवून आणला। भारत मातेच्या रक्षणार्थ प्राणार्पण करणारे सैन्य दलातील शहीद जवान आणि देशांगत शत्रूशी लढताना वीरमरण प्राप्त झालेले पोलीस जवान यांच्या कुटुंबियांचा सन्मान सोहळा हे गोदा उत्सव कार्यक्रमाचे आगळेवेगळे वैशिष्ट्य ठरले। शहीद अब्दुल हमीद यांच्या पत्नी श्रीमती रसुलन बी, भारतरत्न लता मंगेशकर, कर्नल ललित राय, श्री श्री रविशंकर, ॲडव्होकेट उज्ज्वल निकम, अरविंद इमानदार आदी दिग्गज पाहुणे गोदा उत्सव कार्यक्रमात सहभागी झाले आणि या कार्यक्रमाची कीर्ती संपूर्ण देशभर पसरली। 35 वर्ष माध्यम क्षेत्रात काम केल्यानंतर सन 2014 पासून शिक्षणवृत्ती घेतली आणि वसंत व्याख्यानमाला, सार्वजनिक वाचनालय, शिक्षण व यासारखे सामाजिक संस्थांमध्ये ते कार्यरत आहे। बेनी सरांना मिळालेले पुरस्कार: स्वर्गीय बाबा रवी लोकमत शोध पत्रिका पुरस्कार, महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा स्वर्गीय पु ल देशपांडे उत्कृष्ट चित्रकला पुरस्कार, लायसन्स क्लब ऑफ नाशिकचा पुरुष सिंह यासारख्या पुरस्कारांनी आज श्रीकांत बेनी सर यांचा गौरव झाला आहे। कर्नल माननीय श्री रविशंकर, उज्ज्वल निकम, श्री अरविंद इनामदार या पाहुण्यांचे विचार ऐकण्याचे भाग्य आमच्यासारख्या नाशिककरांना लाभले ते आजच्या प्रमुख अतिथी असणाऱ्या श्रीकांत बेनी सरांमुळेच। एक संवेदनशील वृत्तीचे असलेले हे अतिथी यांच्याविषयी म्हणावं लागतं की देखणी ती पावले जी ध्यासपंथे चालती, देखणी ती पावले जी ध्यासपंथे चालती, वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मरेखती। आजचे प्रमुख अतिथी यांना मी विनंती करते की आपण आपले मनोगत व्यक्त करा। आपण मला आमंत्रित केलं आणि या उपक्रमात सहभागी होण्याची संधी दिली, याबद्दल मी
या शाखेचे कार्याध्यक्ष पूज्य वैदनी, आमचे मित्र रवींद्र मारुतकर, सुदाम सातभाई आणि सर्व पदाधिकाऱ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आज आपल्यामध्ये प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या दिदी आदरणीय गोदावरी दिदी उपस्थित आहेत. मी त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यावरून या ठिकाणी उपस्थित राहिल्या याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आमचे मित्र दिलीपभाई भोसे हे त्यांच्या समेत आले, त्यांचंही स्वागत करतो. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक शरद मोरे सर, त्याचबरोबर अश्विनीताई दाभोळकर, मिलाजी गोडसे, रेखाताई पाटील, दशरथ लोखंडे, योगेश फडणीस, कांचन पवार आणि या शाखेचे सर्व सदस्य यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देखील देतो. नाशिकची वसंत व्याख्यानमाला ही आता येत्या मे महिन्यामध्ये आपल्या 102व्या वर्षाचे कार्यक्रम सादर करणार आहे. या व्याख्यानमालेला एक वेगळा आणि अतिशय प्रेरणादायी असा इतिहास आहे आणि नाशिकच्या ज्या काही प्राचीन संस्था आहेत त्यामध्ये प्रमुख संस्था असलेली आपली वसंत व्याख्यानमाला ही नाशिककरांच्या आपले जे काही सर्जनशील श्रोते आहेत त्यांच्यामुळे ही परंपरा टिकून आहे. वक्ता आणि श्रोता याचा जेव्हा संगम होतो तेव्हा कार्यकर्ते हा उपक्रम अखंडपणे चालू राहावा यासाठी वेळोवेळी काम करत असतात. परंतु ही यशस्वीता ही नागरिकांच्या सजगपणामुळे, दानशूर व्यक्तींच्या आणि संस्थांच्या पाठबळामुळे नाशिक नगरपालिकेपासून महानगरपालिकेपर्यंत आपला प्रवास झालेला असला तरी प्रारंभापासून या स्थानिक स्वराज्य संस्था देखील या संस्थेच्या पाठीशी उभ्या राहिल्या. त्यामुळे ही वाटचाल आपली झाली. वसंत व्याख्यानमालेचं 2023 साली आपण शताब्दी वर्ष साजरं केलं आणि त्यानिमित्ताने आम्ही ठरवलं की या संस्थेचा 100 वर्षांचा जो काही इतिहास आहे तो कुठेतरी पुस्तक रूपाने संग्रहित झाला पाहिजे. कारण तो जर संग्रहित कुठेतरी पुस्तक रूपाने झालेला नसेल तर पुढच्या पिढीला कदाचित त्याची परिपूर्ण माहिती होऊ शकणार नाही. आणि त्यामुळे आम्ही जेव्हा हे 100व्या वर्षाच्या निमित्ताने मागचा सगळा दांडोळा घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला अनेक अडचणी आमच्या डोळ्यासमोर आल्या या ग्रंथाची निर्मिती करत असताना. पहिले तर वसंत व्याख्यानमालेला 100 वर्षांची परंपरा आहे. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्याकडनं प्रेरणा घेऊन करवीर पीठाचे डॉक्टर शंकराचार्य कुर्तकोटी यांच्या सूचनेनुसार आदेशानुसार त्यांचे भक्त रावसाहेब वझे आणि त्यांचे जे सहकारी होते भगवान कृष्ण पानसे वकील, नाह पाटील गुरुजी, दबा टकले गुरुजी, वर्तक वकील अशा अनेक त्यावेळेचे कार्यकर्ते यांच्या पुढाकारातून 1 मे 1922ला ही व्याख्यानमाला सुरू झाली आणि 1 मे ते 31 मे असं सलग महिनाभराचा प्रवास या व्याख्यानमालेचा सुरू होण्याची जी काही परंपरा आहे ती आजतागायत आपण नाशिककरांनी टिकवून ठेवलेली आहे. परंतु या
संस्थेला स्वतःचं कार्यालय नव्हतं. जे काही कार्यकर्ते जेव्हा काम करायचे त्या कार्यकर्त्यांकडेच त्याचं रेकॉर्ड असायचं. काळानुरूप ते रेकॉर्ड कार्यालय नसल्यामुळे मेंटेन झालं नाही आणि त्यामुळे परिपूर्ण किंवा परफेक्ट असं जे आपण म्हणतो अशी माहिती काही कुठे आपल्याला उपलब्ध होत नव्हती. परंतु आपण अनेक जुन्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या, त्यांच्या नवीन पिढीशी पण संवाद साधला. त्याचबरोबर 1972 साली या संस्थेचं सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणजे 50वं वर्ष साजरं झालं होतं. त्यावेळेला त्यांनी एक स्मरणिका काढली होती. त्या स्मरणिकामध्ये लेखांचे आपण काही संदर्भ घेतले आणि त्यातून आपण ही 100 वर्षांची वाटचालीची स्मरणिका ही पुस्तक रूपाने तयार केलेली आहे. या स्मरणिका जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये अगदी 1922 पासून 2022 पर्यंत कोणकोणते प्रमुख वक्ते येऊन गेले याचा जास्तीत जास्त आढावा आपण त्या स्मरणिकेतनं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर या संस्थेला कोणी मदत केली, कशी मदत केली, कोणते महत्त्वाचे प्रसंग घडले संस्थेच्या आयुष्यात त्याचा काही उल्लेख त्या स्मरणिकेमध्ये आहे. त्याचबरोबर कार्यकर्त्यांची फळी कशी लागली, संस्था कशी निर्माण झाली, पण 1922 पासून आतापर्यंत कोणकोणते कार्यकारी मंडळ होते, संस्थेचं धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी कधी झाली, असा सगळा इतिहासाचा धांडोळा आपण घेऊ. या निमित्ताने वसंत व्याख्यानमालेचं 100 वर्षांची जी काही वाटचाल आहे ती अधिकाधिक परिपूर्ण करू एक रेकॉर्ड आपण या निमित्ताने तयार केलेला आहे. त्याचबरोबर आपण व्याख्यानमालेच्या 100व्या वर्षाच्या निमित्ताने संस्थेची एक वेबसाईट आपण निर्माण केली आणि या वेबसाईटवर आपल्याकडे गेल्या 15-20 वर्षातली जी काही व्याख्यानं होती ती सगळी व्याख्यानं अभ्यासकांसाठी आपण वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेली आहे. या स्मरणिकेची प्रत पण त्याच्यावर टाकलेली आहे की जेणेकरून हे जे काही नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे त्याचा फायदा घेऊन अभ्यासू व्यक्ती कधीही त्या वेबसाईटला व्हिजिट करून संस्थेविषयी परिपूर्ण माहिती जाणून घेऊ शकेल. त्याचबरोबर जी व्याख्यानं झालेली आहेत त्यातून काही महत्त्वाचे रेफरन्सेस त्याला पाहिजे असतील तर तो ती व्याख्यानं ऐकून त्यातून संदर्भ मिळू शकेल. त्याचबरोबर आपण 100वं वर्ष अतिशय जोरदारपणे साजरं व्हावं यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न अशासाठी केला की आमच्याकडे 75वं वर्ष मी सेक्रेटरी होतो तेव्हा त्यावेळेला आपण जेव्हा साजरं केलं त्यावेळेला तेव्हाचे मुख्यमंत्री मनोहर जोशी युती सरकार नवीनच सत्तांतर झालेलं होतं 1995 साली आणि आपण वसंत व्याख्यानमालेच्या अमृत महोत्सवाचा शुभारंभ तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते केला होता आणि त्या निमित्ताने अतिशय जोरदार कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं होतं. त्या कार्यक्रमाला जवळ 20-25 हजार लोक आलेले होते आणि संपूर्ण गोदाकाठ त्यावेळेला श्रोत्यांनी भरून गेला होता. ते केल्यामुळे पुढची 25 वर्षाची वाटचाल संस्थेची होणं सुकर झालं. आम्ही तो अनुभव लक्षात घेऊन ठरवलं की 100वं वर्ष देखील आगळं वेगळं झालं पाहिजे आणि त्यात काहीतरी नवीन विचारांची पेरणी पण झाली पाहिजे. मग आपण त्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाची मदत घेतली. मला सांगायला आनंद वाटतो की नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्या आमदारांनी त्यासाठी आपल्या आमदार निधीतून जवळजवळ 89 लाख रुपये आम्हाला उपलब्ध करून दिले. त्याचबरोबर आम्ही देणगीदारांकडनं अनेक निधी मिळवला आणि जवळजवळ 1.25 कोटी रुपये या
मे 2023च्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने आपले त्या उपक्रमावर खर्च झाला. आता कोणी म्हणाले या व्याख्यानमालेचं सगळी वाटचाल जी काय होती 99 वर्षापर्यंत जास्तीत जास्त 5.5-6 लाख रुपये होते. आता एवढं 1.25 कोटी रुपये तुम्ही खर्च कसा केला आणि कशासाठी केला? तरी 99 वर्षामध्ये आपल्या व्याख्यानमालेमध्ये खूप अशी वक्ते जे काही यायचे, व्याख्यानमाला जेव्हा सुरू झाली तर याचा थोडा आपण इतिहास पण दांडोळा घेतला पाहिजे की हे का सुरू झालं, त्याची गरज का निर्माण झाली. तर पूर्वी जी काही ग्रंथ होते, पुस्तकं होते किंवा वेगवेगळे अभ्यासक्रम होते ते मर्यादित लोकांपर्यंत असायचे. विद्वज्जनांकडे जास्तीत जास्त ग्रंथ असायचे आणि त्या ग्रंथांचा अभ्यास करून ते आपले विचार मांडायचे. परंतु सामान्य जनांकडे काही अशी व्यवस्था नव्हती किंवा ते खर्चही एवढे होते की त्यांना परवडणारे नव्हतं. त्याच्या मागची वेगळी कारणे होती. अशिक्षितपणा होता, वाचता येत नव्हतं, गरिबी होती प्रचंड आणि त्यामुळे श्रवण भक्ती हाच एक पर्याय सर्वसामान्य माणसांकडे होता. आणि त्यामुळे धर्मग्रंथात काय सांगितलेलं आहे हे विद्वज्जन मंडळी प्रवचनाच्या माध्यमातून सांगायची, कीर्तनाच्या माध्यमातून सांगायची आणि सर्वसामान्य माणूस ऐकून आपलं ज्ञान वाढवत होता. मग पुढे हळूहळू पुस्तकांची निर्मिती व्हायला लागली. आपल्याकडे 1832 साली आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण नावाचं पहिलं वर्तमानपत्र मराठीमध्ये सुरू केलं आणि तेव्हापासून सामान्य जनांना बातम्या वाचायला मिळायला लागल्या, लेख वाचायला मिळायला लागले. तेव्हाचे शासनाचे जे काही आदेश असायचे, निर्णय असायचे, GR असायचे ते या दर्पणमधून प्रसिद्ध व्हायचे. मग हळूहळू त्यानंतर अनेक वर्तमानपत्र सुरू झाले, जनजागृती सुरू झाली आणि त्यातून मग व्याख्यानमाला देखील निर्माण झाल्या. त्यावेळेला न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख हे नोकरीनिमित्त जेथे जेथे जा, ज्या ज्या गावांमध्ये जा तर तेथे ते वक्तृत्वोत्तेजक मंडळ ही स्थापन करायचे आणि त्या मंडळाच्या माध्यमातून छोटे छोटे कार्यक्रम आयोजित करून विद्वान लोकांना बोलवून त्यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचं काम व्हायचं. आधी त्यातूनच 150 वर्षांपूर्वी पुण्याला वसंत व्याख्यानमाला न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी सुरू केली. आता 21 एप्रिलपासून पुण्याची व्याख्यानमाला आपली सुरू होईल. तिचं यंदाचं 150वं वर्ष असेल. पुढे मग त्यानंतर न्यायमूर्ती तेलंग यांनी 1886 मध्ये हेमंत व्याख्यानमाला देखील सुरू केली आणि या मग महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये व्याख्यानमाला ठिकठिकाणी सुरू झाल्या. पुण्यात सुरू झाली, मुंबईमध्ये अमर हिंद मंडळ असेल, वाईला नदी किनारी व्याख्यानमाला सुरू झाली आणि या निमित्ताने लोक एकत्र जमायला लागले आणि वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करायला लागले. त्यातून चांगले वक्ते तर घडत गेले, परंतु त्याचबरोबर जे पुस्तकांमध्ये ज्ञान संकलित होतं हे विद्वान लोक येऊन लोकांमध्ये बोलायला लागल्यामुळे पुस्तकातलं ज्ञान श्रवण रूपाने सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचायला लागलं. पूर्वी नाशिक हे थंड हवेचं ठिकाण होतं. आताही इतर गावांच्या तुलनेमध्ये आपलं नाशिक खूपच सुसह्य आहे. आपण जर
विदर्भात गेलो, खानदेशात गेलो, मराठवाड्यात गेलो तर आपल्याला याच्याही पेक्षा जास्त उष्णतेला सामोरं जावं लागतं. नाशिकचं वैशिष्ट्य असं आहे की दिवसा किती तापलं तरी रात्री आपल्याकडे थंडावा होतो आणि पहाटेच्या वेळेला उन्हाळ्यात देखील आपल्याला अंगावर पांघरून ओढावं लागतं. तर त्यामुळे या नाशिकचं एक तर तीर्थक्षेत्र म्हणून आपलं प्रसिद्ध असलेलं गाव, प्रभू श्रीरामचंद्रांचं या ठिकाणी आगमन, प्रभू श्रीरामचंद्रांचे वडील दशरथ यांचं जेव्हा निधन झालं, राजा दशरथांचं, त्याची बातमी जेव्हा नाशिकला समजली प्रभू रामचंद्रांना, तर त्यांनी रामकुंडावर त्याच्या संदर्भातले धार्मिक विधी केल्याचा इतिहास आहे. प्रभू रामचंद्रांबरोबरच सीतामाई, लक्ष्मण यांचं देखील आपल्या पंचवटीमध्ये आगमन होतं. आपल्याकडे दर 12 वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा पुरातन काळापासून आयोजन होत आहे आणि दक्षिणेची काशी अशी ओळख असल्यामुळे अनेक विद्वज्जन म्हणजे अगदी वाराणसीपासून अनेक ठिकाणची विद्वज्जन नाशिकमध्ये किंवा तुमच्या देवळालीच्या भागामध्ये थंड हवेचं ठिकाण म्हणून उन्हाळ्यामध्ये महिना 2 महिने 3 महिने नाशिकला येऊन मुक्कामाला राहत असत. त्यामध्ये शंकराचार्य डॉक्टर कुर्तकोटी जे करवीर पीठाचे तेव्हाचे शंकराचार्य होते ते देखील अनेक वेळा नाशिकमध्ये येत असत. 1921 साली त्यांनी नाशिकमध्ये आपला मठ स्थापन करायचं ठरवलं होतं आणि त्या अनुषंगाने त्यांचा मुक्काम बराच वेळ या ठिकाणी होता. त्यांचे शिष्य होते शिल्पशास्त्री रावसाहेब तथा कृष्णाजी विनायक वजे. ही शिष्यमंडळी या विद्वज्जनांकडे त्यांचे विचार ऐकण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी एकत्र जमत असत. तर त्यावेळेला कुर्तकोटी डॉक्टर शंकराचार्य यांनी आपल्या शिष्यजनांसमोर विषय मांडला की अरे बाबा, पुण्यामध्ये व्याख्यानमाला होते, मुंबईमध्ये व्याख्यानमाला होते आणि ही व्याख्यानमालेची चळवळ सुरू करण्यामध्ये तुमच्या निफाडचे रहिवासी असलेले न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचं मोठं योगदान आहे. तर त्यामुळे आपण नाशिकमध्ये अशी जर व्याख्यानमाला सुरू केली, कारण नाशिकमध्ये अनेक विद्वज्जन येत असतात, त्यांना जर आपण कुठे एकत्र जमवू शकलो तर सर्वसामान्य माणसांना त्यांचे विचार ऐकण्याची संधी मिळू शकेल. आणि असा विचार मांडला गेला आणि त्यातून मग रावसाहेब वजे आणि त्यांची जी मित्रमंडळी होती त्यामध्ये दबा टकले, नाग पाटील, वर्तक वकील अशी अनेक मंडळींची नावं आपल्याला या ठिकाणी घेता येतील. त्यांनी मग शंकराचार्यांचा आदेश शिरसावंत मानला आणि व्याख्यानमाला नाशिकची सुरू झाली. ही व्याख्यानमाला सुरुवातीपासून देव मामलेदार यशवंतराव महाराज पटांगणामध्ये आयोजित केली जायला लागली. त्यावेळी व्याख्यानमालेचं स्वरूप कसं होतं? गोदाकाठ, नदी वाहते आहे, समोर पटांगण आहे आणि मंदिराच्या तिथे एक छोटा उंच वटा होता. त्या उंच वट्यावर टेबल ठेवला जायचा, तेव्हा लाईट पण नव्हते, यादबत्ती आणायची, लाऊडस्पीकरचा काही विषय नाही आणि समोर सतरंजा मांडल्या जायच्या आणि मोठमोठे विद्वान मंडळी जी नाशिकमध्ये आलेली असायची ती येऊन वेगवेगळ्या विषयांवर श्रोत्यांशी संवाद साधायला लागले. 1 मे 1922 साली जे व्याख्यानमालेची मुहूर्तमेढ रोवली गेली त्याचा अध्यक्षस्थान कुर्तकोटी डॉक्टर शंकराचार्य यांनी भूषवलं आणि तेव्हाचे गीता वाचस्पती सदाशिव शास्त्री भिडे यांनी पहिलं व्याख्यान हे
त्यावेळेला दिलं आणि तेव्हापासून जी परंपरा सुरू झाली 1 मे ते 31 मे ती आजतागायत आपण सुरू ठेवलेली आहे. या व्याख्यानमालेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना शिक्षित करणे, वेगवेगळ्या विषयांवर जनजागृती करणे, ब्रिटिशांच्या विरोधात आपल्याकडे एक चळवळ सुरू झाली होती, त्याच्याविषयी सर्वसामान्यांमध्ये जनजागृती निर्माण करून ब्रिटिशांपासून भारत मातेला आपल्याला कसं त्यांच्या धोक्यातून सोडवता येईल आणि भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देता येईल या दृष्टीने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष विचार असे या व्याख्यानमालेच्या माध्यमातून मांडले गेले. आपल्या विजयानंद थिएटरमध्ये जॅक्सन हा तेव्हाचा कलेक्टर याचा खून झाला आणि तो खून करणारे हुतात्मा अनंत कानेरे, त्याचबरोबर कृष्णाजी कर्वे आणि विनायक देशपांडे या 3 व्यक्तिमत्वांना, तरुणांना आजच्या दिवशी ठाण्याच्या कारागृहामध्ये जॅक्सनचा खून केला या आरोपाखाली फाशी दिली गेली. या 3 क्रांतिकारकांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या वतीनं मी मनपूर्वक आदरांजली अर्पण करतो. त्यांच्या पवित्र कार्याचं या निमित्ताने स्मरण देखील करतो. तर या व्याख्यानमालेचा उद्देश काय होता, तर तो उद्देश होता उपासनेला दृढ चालवावे, भूदेवी संतांची सदा लवावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जे याचा उद्देश काय होता व्याख्यानमालांचा, तर हे जे काही वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये ज्ञान आहे, विद्वज्जनांकडे ज्ञान आहे, ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायचं, त्यांना अधिक सज्ञान करायचं आणि त्यातून एक चांगलं विचारांची पेरणी होऊन एकमेकांशी प्रेमभाव कसा वाढवायचा, एक चांगलं वातावरण कसं करायचं, हा या व्याख्यानमालेचा उद्देश होता. दुसऱ्याचे दुसऱ्याचे दुःखे दुर्वावे, दुसऱ्याचे सुखी सुखावे, अवघीची सुखी असावे ऐसी वासना. जे दुसऱ्याचं दुःख दूर कसं करता येईल, त्याला अधिक सुखी कसं करता येईल, ही भावना निर्माण होण्यासाठी या व्याख्यानांचा उपयोग व्हावा आणि एक चांगली भावना निर्माण होऊन आपण एकमेकांना कसं अधिकाधिक सुखी करू शकू, या देशातली दैन्य दुरावस्था कशी दूर करता येईल, या समाजामध्ये ज्या काही अंधश्रद्धा आहे, जाती जातींचे वाद आहे, धर्मभेद आहे, हे कसे दूर करता येतील, अशा दृष्टीने प्रयत्न या व्याख्यानमालेच्या माध्यमातून झाला. आणि त्यातूनच वेगवेगळ्या तेव्हाच्या काळातले जे काही प्रश्न होते त्यावर या व्याख्यानमालेत चर्चा झाली. व्याख्यानमालेचं स्वरूप कसं होतं, तर पूर्वी सुरुवातीच्या काळामध्ये एक मुख्य वक्ता असायचा, त्याच्यानंतर एक उपवक्ते काही असायचे आणि कार्यक्रमाचा अध्यक्ष असायचा. तर मुख्य वक्ता येऊन त्याचं भाषण मांडायचा, पण उपवक्ते म्हणजे श्रोत्यांमधनं त्या वक्त्याने जे काही विषय मांडलेले त्या विषयावर येऊन उपस्थितांपैकी 2 लोक, 4 लोक, 5 लोक, 10 लोक येऊन बोलायचे आणि मग नंतर अध्यक्ष समारोप व्हायचा. परंतु यातून अनेक वेळा जो वक्ता आलेला असेल त्याचा अवमानही कदाचित जाणतेपणे अजाणतेपणे व्हायचा
त्याच्यानंतर अनेक लोक बोलायला पुढे यायचे, त्यामुळे काळ मर्यादा देखील पाळली जायची नाही. आणि मग अध्यक्षीय समारोप साधारण काहीतरी मिनटं, 2 मिनटं, 4 मिनटं म्हणून ते विषय निपटला जायचा. मग हळूहळू अनुभवातनं त्यात बदल होत गेले आणि आता मग नंतर त्यात बदल काय झाला तर लोकांनी उपवक्त्यांनी येऊन बोलण्याच्या ऐवजी खालून प्रश्न विचारायचे. मग ते देखील प्रश्न काही लोक खूप अभ्यासू पद्धतीने पण विचारतात आणि काही लोक आपण कुठेतरी बोलतोय दुसऱ्याला दिसलं पाहिजे यासाठी विषयाचा संबंध असो नसो काही उठून विचारायचं असाही विषय व्हायला लागला. मग हळूहळू ते थेट प्रश्न विचारणं हा विषय बंद झाला. मग नंतर श्रोत्यांनी आपले जर काही प्रश्न असतील तर ते लिखित स्वरूपामध्ये द्यायचे आणि मग त्यातून जे योग्य प्रश्न असतील विषयाला अनुषंगून त्या वक्त्याने त्याच्या इच्छेने त्या प्रश्नांची उत्तर द्यायची. असा बदल देखील काळानुरूप होत गेला. प्रारंभीच्या काळामध्ये व्याख्यानमालेमध्ये साधारण धार्मिक विषय किंवा साहित्यिक विषय हे अधिक असायचे. त्यानंतर 1930 ते 40 या काळामध्ये स्वातंत्र्याची चळवळ मोठ्या प्रमाणावर जोमात सुरू झाली. त्यामुळे त्या अनुषंगाने विषय या व्याख्यानमालेमध्ये आले आणि या 30 ते 40 या काळामध्ये अनेक मोठ्या महान विभूती या नाशिकच्या वसंत व्याख्यानमालेमध्ये आल्या. त्यामध्ये 1932 साली पंडित मोतीलाल नेहरू हे नाशिकमध्ये पूर्तकोटी डॉक्टर शंकराचार्य यांच्याशी हिंदू धर्मामध्ये एक तो प्रामुख्याने विषय निर्माण झाला होता त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आले होते. पण त्यांची दिवसभर चर्चा झाली आणि नंतर संध्याकाळी पंडित मोतीलाल नेहरू यांनी वसंत व्याख्यानमालेमध्ये आपले विचार या ठिकाणी मांडले. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मदन मोहन मालवीय, सरोजिनी नायडू, आचार्य कृपलानी, विनोबा भावे, जयप्रकाश नारायण असे सारखे अनेक महान विभूती वेळोवेळी व्याख्यानमालेमध्ये आले. बांगलादेशचा जेव्हा ज्वलंत प्रश्न निर्माण झाला होता, बांगलादेश स्वतंत्रही झाला नव्हता, त्यावेळेला त्या विषयावर जयप्रकाश नारायण यांनी वसंत व्याख्यानमालेमध्ये येऊन आपले विचार मांडले. त्यामुळे या वसंत व्याख्यानमालेत वक्त्यांनी जे काही विचार मांडले, विद्वज्जनांनी जे काही विचार मांडले, त्यातून प्रेरणा घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक मोठमोठ्या कामं या व्याख्यानमालेच्या माध्यमातून करण्याची प्रेरणा नवीन पिढीला मिळत गेली. म्हणजे जनजागृतीबरोबरच नवीन काम करण्यासाठीची प्रेरणा असं काम या वसंत व्याख्यानमालेच्या व्यासपीठावरून झालं. आणि हळूहळू या व्याख्यानमालेच्या विषयांमध्ये बदल होत गेले. मग त्यावेळी जसं ज्योतिष हा विषय असायचा, ज्योतिष विषय या ठिकाणी चर्चेला गेला. अस्पृश्यता हा विषय होता, तर त्यावेळेला अस्पृश्यता या विषयावर देखील एक व्याख्यान झालं आणि सत्यशोधक समाजाचे जवळकर यांनी अतिशय जोरदार भाषण केलं आणि ब्राह्मण आणि ब्राह्मण्यावर त्यांनी चांगलं महत्त्व देखील आपल्या भाषणात घेतलं. त्यामुळे उपस्थितांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आणि मारामारीचा प्रसंग देखील निर्माण झाला. शेवटी कार्यकर्त्यांनी कळ निर्माण करून ते जे वक्ते होते जवळकर यांना सुरक्षितरित्या आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचवलं.
ही त्याचबरोबर 1939 साली मुंबई इलाक्याचं मंत्रिमंडळ निर्माण झालं होतं आणि त्या मंत्रिमंडळाच्या रचनेवरून KF तथा वीर नरिमन आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले. पण त्यावेळेला वसंत व्याख्यानमालेच्या कार्यकर्त्यांनी वीर नरिमन यांच्याशी संपर्क साधला आणि तुमचा जो काही या विषयावरचं मत आहे ते तुम्ही नाशिकच्या व्याख्यानमालेमध्ये येऊन मांडा अशी त्यांना विनंती केली होती. त्यावेळेला वीर नरिमन हे रेल्वेने नाशिकला आले होते. त्यांना त्यावेळेला 10 रुपये रेल्वेचं भाडं हे व्याख्यानमालेच्या कार्यकर्त्यांनी दिलं आणि त्यावेळेला 1939 साली पहिल्यांदा वसंत व्याख्यानमालेमध्ये लाऊडस्पीकरचा उपयोग झाला होता आणि वीर नरिमन यांचं व्याख्यान तेव्हाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन आयोजित केलं म्हणून काही मंडळी नाराज झाली. त्या नाराजीचा सामना देखील व्याख्यानमालेच्या कार्यकर्त्यांना करावा लागला होता. तेव्हा अशा स्थित्यंतरांमधून आता व्याख्यानमालेचं स्वरूप आणि व्याप्ती ही वेळोवेळी बदलत गेली. त्यामध्ये मग विज्ञान यायला लागलं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाची वाटचाल किंवा देशाची विकासाची दिशा कशी असावी या विषयावर चर्चा होऊ लागली. मग त्यामध्ये चित्रकार यायला लागले. आता तर आपण ब्युटी पार्लर पासून स्पर्धा परीक्षांपर्यंत सगळे विषय त्यामध्ये आणले. विज्ञानामध्ये त्यावेळेचे जे काही शास्त्रज्ञ होते की जे परदेशामधनं जाऊन शिकून आपल्यामध्ये आले, मग त्याच्यामध्ये विजय भटकर असतील, जयंत नारळीकर असतील, अगदी सुरुवातीच्या काळामध्ये ते वसंत व्याख्यानमालेमध्ये येऊन बोललेले आहेत. आचार्य अत्रेंपासून पु ल देशपांडेंपासून सगळे मोठे साहित्यिक व्याख्यानमालेमध्ये येऊन बोललेले. त्याचबरोबर असं एकही क्षेत्र नाही किंवा क्रीडा क्षेत्र असेल, विज्ञान असेल, साहित्य असेल, ते वेगवेगळ्या क्षेत्रातली सगळी मोठमोठी मंडळी या 1 ते 31 काळामध्ये व्याख्यानमालेमध्ये येऊन श्रोत्यांना संबोधित करायला लागली आणि त्यामुळे या वसंत व्याख्यानमाले जी टिकून राहिली. कारण व्याख्यानमालेच्या कार्यकर्त्यांनी काळानुरूप त्यामध्ये आपण बदल करत गेलो. मला सांगायला या ठिकाणी थोडं दुःखही वाटतं की इतर शहरांच्या ज्या काही व्याख्यानमाला आहेत त्यांचा श्रोत्यांची संख्या घटलेली आढळते. काळानुरूप त्यांचा कार्यकाळ कमी झालेला आढळतो. त्याचं कारण ते काळानुरूप बदल करत गेले आणि पुरातन काळापासून साहित्य किंवा धार्मिक विषय या मर्यादित विषयामध्ये ते राहिल्यामुळे, गुंतून राहिल्यामुळे नवीन विषय लोकांसमोर जी काही काळानुरूप आणले पाहिजे, समाजाची जी गरज आहे ती ओळखून बदल केले पाहिजे, ते न केल्यामुळे हा परिस्थिती त्या ठिकाणी उडवलेली दिसते. नाशिकच्या कार्यकर्त्यांनी मात्र वेळोवेळी हे बदल केले आणि विषयाची व्याप्ती वाढवली. आणि मला वाटतं, कार्यकर्त्याला वाटतं म्हणून नाही, तर खरोखर समाजाची गरज काय, समाजामध्ये आज प्रश्न कोणते आहेत, त्या ज्वलंत प्रश्नांवर वेळोवेळी चर्चा घडवून आणली आणि त्यामुळे मला वाटतं नाशिकच्या वसंत व्याख्यानमालेची वाटचाल ही 101 वर्ष अखंडपणे सुरू राहिलेली आहे. कधी पाऊस जरी पडला तरी व्याख्यानमालेमध्ये कार्यकर्त्यांनी खंड पडू दिला नाही. आपले यशवंतराव महाराज पटांगणावर खुल्या पटांगणामध्ये व्याख्यानमाला भरते. पाऊस जर पडला तर काय करायचं, तर शेजारी गोरेराम मंदिर होतं, त्या गोरेराम मंदिरामध्ये व्याख्यान व्हायचं.
भले श्रोत्यांची संख्या कमी असेल, परंतु कार्यकर्त्यांचा निर्धार असायचा की या मालेची शृंखला जी आहे ती खंडित होता कामा नये. मग काही वेळेला चित्पावन मंगल कार्यामध्ये व्याख्यानं व्हायची. आता गुप्ते महाराज समाधी मंदिर पटांगणालगत झालेलं आहे. मग त्या गुप्ते महाराज समाधी मंदिरामध्ये आज पाऊस जर झाला तर व्याख्यान पार पडतं. 100व्या वर्षाच्या निमित्ताने आपण व्याख्यानमालेच्या आयोजनामध्ये प्रचंड मोठा क्रांतिकारी बदल घडवणारा असं जरी आपण म्हटलं तरी हरकत नाही. आपण 100व्या वर्षाच्या अगोदरपर्यंत साधारण आपण 2002-03 सालापासून वसंत व्याख्यानमालेमध्ये जी काही भाषणं व्हायची ती आपण टीव्हीवर कशी थेट प्रक्षेपणाद्वारे उपलब्ध करून देता येते या दृष्टीने आपण साधारण प्रयत्न सुरू केले होते. आणि मला वाटतं 2005-06 सालापासून आपण ही व्याख्यानं श्रोत्यांना घरबसल्या कशी ऐकता येतील याची व्यवस्था आपण काळानुरूप केली होती. पण 2023ला शताब्दी वर्षाच्या निमित्ताने आपण भव्य असं व्यासपीठ निर्माण केलं. मी तुम्हाला सांगितलं मगाशी की वसंत व्याख्यानमालाची 100 वर्षाची जरी प्रदीर्घ वाटचाल असली तरी आपल्याकडे स्वतःचं कार्यालय नव्हतं. आपण 2014 साली द्वारका भागामध्ये वसंत व्याख्यानमालेचं कार्यालय महापालिकेच्या सहकार्याने सुरू केलं. तेव्हाच्या खासदार मंत्री शोभाताई बच्छाव यांच्या मदतीने आपण विलासराव देशमुख मुख्यमंत्री यांची मदत घेतली आणि 50 लाख रुपयांचा निधी मिळवून आणला आणि आपण महापालिकेच्या माध्यमातून हे स्वतःचं कार्यालय आपण सुरू केलं. आणि त्यामुळे संस्थेचा जो काही इतिहास आहे, रेकॉर्ड आहे ते तेव्हापासून तिथे आपण संग्रहित करायला सुरुवात केली. त्या अगोदर 2008-09 मध्ये आपण तेव्हाचे खासदार समीर भाऊ भुजबळ यांच्या खासदार निधीतून एक भव्य असं व्यासपीठ घेतलं होतं. व्याख्यानमालेमध्ये पूर्वी श्रोते जमिनीवर बसायचे. 1932 साली मला वाटतं व्याख्यानमालेमध्ये खुर्च्या भाड्याने आणल्या गेल्या आणि श्रोत्यांना तो श्रोता 1 रुपया महिन्याचं भाडं देईल, त्याला खुर्चीवर बसण्याची व्यवस्था ही व्याख्यानमालेमध्ये सुरू झाली. आणि त्यावेळी नेमका एका वर्षी मे महिन्यामध्ये खूप पाऊस झाला आणि नदीला पूर येऊन आपल्या या सगळ्या भाड्याने आणलेल्या खुर्च्या वाहून गेल्या आणि कार्यकारी मंडळाला मग लोकांकडून आधी देणगी मिळवून त्या वाहून गेल्या खुर्च्या भरून द्याव्या लागल्या आणि मग त्या खुर्च्या गायब झाल्या. मग 2008 साली वसंत व्याख्यानमालेने 500 स्वतःच्या खुर्च्या विकत घेतल्या आणि श्रोत्यांना तेव्हापासून खुर्च्यांवर बसण्याची व्यवस्था निर्माण केली. तेव्हा आपल्याकडे बदल काळानुरूप होत गेले. 100व्या वर्षाच्या निमित्ताने आपण भव्य व्यासपीठ निर्माण केलं. स्टेजवर आपण LED वॉल मोठी उभी करायला सुरुवात केली. ते करण्याचं कारण आपण आपलं जे काही व्याख्यान होता ते जगात सगळीकडे पोहोचले पाहिजे अशी व्यवस्था आपण निर्माण केली. ते YouTube चॅनलच्या माध्यमातून आपण 100व्या वर्षाच्या निमित्ताने व्याख्यानमालेचं YouTube चॅनल सुरू केलं. 100व्या वर्षाच्या निमित्ताने आपण जगातून वक्ते बोलवायला सुरुवात केली. मला अभिमानाने या ठिकाणी सांगायला आनंद वाटेल की आपली मराठी माणसं जगाच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उत्तम काम करतात आणि त्या देशांच्या प्रगतीमध्ये आपल्या
भारतीय माणसाचं फार मोठं योगदान आहे. आज अमेरिकेची एवढी मोठी तुम्हाला प्रगती दिसेल, युरोपमध्ये प्रगती दिसेल, तर त्याचं जे काही ब्रेन आहे तो भारतीय माणूस आहे. तर अशा वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या भारतीय विद्वज्जनांना आपण नाशिकला या व्याख्यानमालेसाठी आमंत्रित केलं आणि मग या व्याख्यानमालेची चर्चा या निमित्ताने जगभर सुरू झाली. आपण दुबईमध्ये उत्कृष्ट मराठी जेवण देणारी श्रिया जोशी नावाची मुलगी आहे, त्यांनी पेशवा हॉटेल दुबईमध्ये सुरू केलं. तिला आपण बोलवलं. कोरोना काळामध्ये डॉक्टर रवी गोडसे यांचे व्हिडिओ खूप फिरत होते, ते अमेरिकेमध्ये असतात, त्यांना आपण बोलवलं. अमेरिकेमध्ये बृहन महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष म्हणून अनेक वर्ष काम करणारे नितीन जोशी आणि विद्या जोशी यांना आपण बोलवलं. आपल्या अकोल्याचा एक सायंटिस्ट आहे, जो दक्षिण कोरियामध्ये काम करतो, त्याचं नाव आरोटे, त्यांना आपण बोलवलं. या आरोटेवर एकच जबाबदारी तिथल्या सरकारने दिलेली की चांगले जे काही हुशार विद्यार्थी आहेत ज्या भारतामध्ये, त्यांना तो घेऊन या दक्षिण कोरियामध्ये आण, आपल्या विद्यापीठामध्ये प्रवेश घेऊ दे आणि त्यांच्या ज्ञानाचा उपयोग जगभरासाठी कसा होईल यासाठी प्रयत्न कर. अशी वेगवेगळ्या क्षेत्रातली आपण माणसं या व्याख्यानमालेत बोलवली आणि त्यांनाही खूप समाधान वाटलं की अरे, मला माझा ज्ञानाचा उपयोग करून घेण्यासाठी मला माझ्या मायदेशामध्ये बोलवलं जात आहे. तेव्हा ते खूप आनंदाने आले आणि आनंदाने येत असताना त्यांनी त्यांच्या देशामध्ये पण अभिमानाने सांगितलं की अरे, मला माझे विचार मांडण्यासाठी नाशिककरांनी बोलवलं आहे. आणि त्यामुळे आपण यूट्यूबच्या माध्यमातून ही व्याख्यानं जगभर पाहिली गेली आणि नाशिकची वसंत व्याख्यानमाला 7 समुद्रापार पोहोचली. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलं मगाशी की वसंत व्याख्यानमालेचा अमृत महोत्सव आपण अतिशय जोरदार साजरा केला आणि त्याचा परिपाक पुढची 25 वर्ष व्याख्यानमाला अतिशय उत्तमपणे पार पाडण्यामध्ये झाला. आपण महाराष्ट्राची हास्य जत्रा हा सोनी मराठी चॅनलवर मधला जो अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमातले सर्व कलावंत आपण आपल्या गोदा घाटावर आमंत्रित केले आणि त्याचा लाईव्ह कार्यक्रम नाशिकमध्ये संपन्न झाला. हा कार्यक्रम पाहण्यासाठी 25,000 लोक गोदा घाटावर जमलेले होते आणि हे सगळे कलावंत जे आपण छोट्या पडद्यावर आवडीने सगळेजण बघतात, त्यांना जवळून पाहण्याची संधी या निमित्ताने नाशिककरांना झाली. मला तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटेल की महाराष्ट्राची हास्य जत्रेचा लोकांमध्ये जाऊन कार्यक्रम प्रत्यक्ष सादरीकरण जे काय आहे तसा प्रयोग सोनी मराठीने फक्त दुसऱ्यांदा केला होता. त्याच्या आदल्या वर्षी नागपूरमध्ये आपले आदरणीय केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी हे दरवर्षी नागपूर महोत्सव मोठा कार्यक्रम आयोजित करतात. त्या कार्यक्रमामध्ये आदल्या वर्षी हा महाराष्ट्राची हास्य जत्राचं सादरीकरण झालं होतं लोकांमध्ये जाऊन आणि त्या कार्यक्रमासाठी 3.5 कोटी रुपये खर्च आलेला होता. आम्ही सोनी मराठीच्या संचालकांना भेटलो आणि त्यांना विनंती केली की आम्हाला कार्यक्रम करायचा आहे. तेव्हा त्या एवढा प्रचंड खर्च येतो त्याच्यासाठी. म्हटलं साहेब, तुम्ही ही जी काही तुमची वाहिनी आहे ती आमच्या दर्शकांमुळे लोकप्रिय झालेली आहे, त्यामुळे तुम्ही गडकरी साहेबांकडनं किती पैसे घेतले हे आम्हाला सांगू नका. आम्ही काही एवढे पैसे देऊ शकणार नाही. आम्ही फक्त तुमची राहण्याची व्यवस्था करू, जेवणाची व्यवस्था करू, स्टेज चांगलं उभं करून देऊ तुम्हाला पाहिजे तसं. त्या व्यतिरिक्त आम्ही काही करू शकणार नाही. परंतु चॅनलचं कर्तव्य आहे श्रोत्यांसाठी सुद्धा काम करणं. त्या भावनेतनं तुम्ही काम करा आणि आपण केलेल्या प्रामाणिक प्रयत्नामुळे आपली भूमिका त्यांना पटल्यामुळे हा कार्यक्रम नाशिकमध्ये साजरा झाला आणि त्यासाठी फक्त 40 लाख रुपये आपल्याला खर्च करावे लागले
आणि तेही यंत्रणेवर. त्याचं कारण आपल्याला 10 व्हॅनिटी व्हॅन मुंबईत बोलवाव्या लागल्या. जवळजवळ यांचे 250 तंत्रज्ञ आलेले होते. त्यांची राहण्याची जेवणाची व्यवस्था, त्याच्यानंतर त्यांनी सगळे इक्विपमेंट नाशिकमध्ये आणलेले होते. ते सगळे एअर कंडिशनर वातावरणामध्ये ते इक्विपमेंट ठेवावे लागले होते. प्रचंड ऊन आणि तिथे गोदा घाटावर ओपन वातावरणामध्ये एअर कंडिशन व्यवस्था आपल्याला उभी करावी लागली. परंतु हा कार्यक्रम पुढची अनेक वर्ष नाशिककरांच्या लक्षात राहील, स्मरणात राहील अशा पद्धतीने झाला. आणि त्या पाठबळावर आपली व्याख्यानमालेची वाटचाल पुढची 25 वर्ष देखील अतिशय यशस्वीपणे होऊ शकणार आहे. आपण 100 वर्षाच्या निमित्ताने जी परंपरा सुरू केली की जगात 10 मराठी माणसं आपण दरवर्षी आमंत्रित करायची, ती 101व्या वर्षात देखील झाली. 101व्या वर्षाच्या व्याख्यानमालेचं उद्घाटन रामभद्राचार्य स्वामीजी यांच्या हस्ते आपण केलं. रामभद्राचार्य म्हणजे कोण असा प्रश्न काही श्रोत्यांपुढे निर्माण होऊ शकतो. रामभद्राचार्य हे अंध व्यक्ती आहेत, स्वामीजी आहेत. या अंध माणसाने इंग्रजीमध्ये 100 ग्रंथ लिहिलेले आहेत आणि संस्कृत मधला प्रचंड गाढा अभ्यासक म्हणून त्यांची कीर्ती आहे. राम जन्मभूमीचा खटला अयोध्यातला वर्षानुवर्ष न्यायालयामध्ये सुरू होता. या खटल्यामध्ये रामभद्राचार्य यांनी अभ्यास करून एक ॲफिडेव्हिट दाखल केलं आणि या अयोध्येमध्ये कोणत्या जागेवर प्रभू रामचंद्रांचा जन्म झालेला आहे आणि जमिनीखाली कसं वातावरण आहे हे या प्रज्ञाचक्षूने ॲफिडेव्हिट करून कोर्टापुढे सादर केलं होतं. आणि कोर्टाने मग त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही कशाच्या आधारे सांगताय. मग त्यांनी वेगवेगळे जे धर्मग्रंथ आहेत संस्कृतमधले त्याचे दाखले दिले. हे ठीक आहे, हे लिखित आहे, याची खात्री कशी करायची. तर ते म्हटलं की हे शेवटी तुम्हाला जमिनीखाली खोदकाम करावं लागेल आणि जी शहानिशा करून घ्यावी लागेल. मग कोर्टाने ते खोदकामाला मान्यता दिली आणि यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये ज्या ज्या गोष्टी नमूद होत्या त्या सगळ्या गोष्टी जमिनीच्या खाली आढळून आल्या. की जमिनीच्या खाली नेमका जन्म कुठे झाला आहे, त्या जागेची परिस्थिती कशी आहे त्याचं वर्णन त्या ॲफिडेव्हिटमध्ये होतं. कुठे कुठे त्या इमारतीला खांब आहे हे त्यांनी सांगितलेलं होतं. दक्षिणेला किती काम आहे, उत्तरेला किती आहे, पूर्वेला काय परिस्थिती आहे हे या प्रज्ञाचक्षूने सांगितलेलं होतं. आणि ते जसंच्या तसं आढळल्यामुळे राम जन्मभूमी हीच आहे हा निकाल कोर्टाने दिला. आणि त्यामुळे आज त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं भव्य मंदिर हे निर्माण झालेलं आहे. या मंदिराचं श्रेय कोण घेत आहे या विषयामध्ये आपल्याला जाण्याचं कारण नाही, परंतु या विद्वान माणसामुळे हे मंदिर आज निर्माण झालेलं आहे हे आपण सगळ्यांनी जाणून घेतलं पाहिजे. आणि अशा कामामुळे त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार हा आपल्या देशामध्ये जाहीर झाला होता. त्याचबरोबर सुप्रसिद्ध कवी, गीतकार, कथा लेखक गुलजार यांना देखील ज्ञानपीठ पुरस्कार 2023 साली जाहीर झाला होता. आणि तो जाहीर झाल्या आपण रामभद्राचार्य यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना विनंती केली की तुम्ही नाशिकच्या भूमीमध्ये या आणि आपले विचार मांडा, आमच्या नाशिककरांना तुमच्या दर्शनाची संधी द्या. तेव्हा स्वामीजी म्हटले की मी चार्टर्ड फ्लाईट शिवाय कुठे जात नाही. चार्टर्ड फ्लाईटची मग आम्ही चौकशी केली. त्याचं भाडं ऐकल्यानंतर आम्ही थोडं गारद झालो. परंतु व्याख्यानमालेचे कार्यकर्ते हे चिकाटी सोडणारे नाही. त्यांनी स्वामीजींना सगळी व्याख्यानमालेचा इतिहास जाणून दिला.
माहिती दिली, इथे कोण कोण येऊन गेलेले आहे आणि तुम्ही यावं अशी आमची इच्छा आहे. आम्ही एवढे पैसे खर्च करू शकणार नाही. त्यासाठी आपल्याला ज्ञानपीठ मंडळाचे जे जनरल मॅनेजर आहे त्यांची पण मोठी मदत झाली स्वामीजींना मनवण्यामध्ये आणि स्वामीजी यायला तयार झाले. मग स्वामीजींनी काय कोणाशी संपर्क करायचा केला, ते चार्टर्ड फ्लाईटने मुंबईला आले आणि तिथून व्हॅनिटी व्हॅनने नाशिकला आले. मनसोक्त नाशिककरांशी संवाद साधला आणि त्याच रात्री ते परत गेले. सांगायचा मुद्दा असा आहे की कार्यकर्ते जर प्रामाणिकपणे काम करत राहिले आणि समाजाच्या गरजा ओळखून कार्यक्रमाचं जर आयोजन करत गेले तर श्रोत्यांचा प्रतिसाद लाभत असतो. मी गेले 30-35 वर्ष या संस्थेचं काम करतोय. मला सांगायला खूप समाधान वाटतं की आपण जर प्रामाणिकपणे काम करत राहिलो तर निश्चितपणे दानशूर व्यक्ती या संस्थेच्या पाठीशी उभे राहतात आणि उत्तम कार्यक्रम समाजाची गरज लक्षात घेऊन आपण देऊ शकतो आणि समाजाच्या गरजा लक्षात घेऊन वक्ते जर बोलवत गेले तर श्रोत्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभत असतो. हा आणि असं करत गेल्यामुळे वसंत व्याख्यानमालेची वाटचाल ही 101 वर्ष सुरू आहे असं मला वाटतं. अन्नदान, वस्त्रदान, द्रव्यदान तसेच यज्ञदान आणि तपोदान ही अशी वेगवेगळी दानाचे महत्त्व आपल्या धर्मग्रंथांमध्ये सांगितलं आहे. परंतु सगळ्यात मोठं दान कोणतं तर ज्ञानदान. आणि ज्ञानदान हे सर्वात मोठं दान असल्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये गुरुला, शिक्षकाला हे सगळ्यात मोठं आदराचं स्थान हे प्राप्त झालेलं आहे. आणि हे काम वसंत व्याख्यानमाला सातत्याने करत गेलेली आहे आणि त्यामुळे या वसंत व्याख्यानमालेला नाशिकच्या या इतिहासामध्ये वाटचालीमध्ये अनन्यसाधारण स्थान हे प्राप्त झालेलं आहे असं मला वाटतं. नहि ज्ञानेन सदृश्यम पवित्रम इह विद्यते. विद्वान लोकांना पूजित करायचं, सन्मानित करायचं आणि त्यांचं ज्ञान समजून घ्यायचं या उद्देशाने निर्लसपणे, निरपेक्षपणे आणि निस्वार्थीपणे वसंत व्याख्यानमालेचे वेळोवेळीचे कार्यकर्ते हे काम करत गेलेले आहेत. आणि त्यामुळे जे जे सुचेल ते सांगावे, जे जे सुचेल ते सांगावे, जे जे गवसेल ते दाखवावे, सुगंधित ते आदराने बकुळ वा प्राजक्त. तो हा बकुळ आणि प्राजक्तचा जो काही सुगंधित वसा आहे, ज्ञान आहे, ते पोचविण्याचं काम नाशिकच्या वसंत व्याख्यानमालेने केलेलं आहे आणि ते भविष्यात देखील अखंडपणे सुरू राहील असा विश्वास मी या प्रसंगी व्यक्त करतो. आणि महाराष्ट्र साहित्य परिषद नाशिक रोड शाखा यांना मला या ठिकाणी व्याख्यानमालेच्या विषयी 4 गोष्टी सांगण्याची संधी दिली याबद्दल मी मनपूर्वक या शाखेचे आभार मानतो. मी एक अतिशय कौतुकाने या ठिकाणी सांगू इच्छितो की महाराष्ट्र साहित्य परिषदेची नाशिक शाखा नाशिककरांना काही नवीन नाही. आमच्या नाशिकला देखील खूप अनेक वर्षांपासून शाखा सुरू आहे. परंतु निवडणुकीच्या वेळेला किंवा 1-2 कार्यक्रमाच्या निमित्ताने ही शाखा जागृत होते. माझे मित्र उन्मेष गायधनी यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा 2015 साली या शाखेची वाटचाल सुरू झाली तेव्हापासून तुमच्या शाखेने एवढं प्रचंड काम केलंय की पुण्याला देखील लाभवेल असं काम या नाशिक रोडच्या शाखेने केलेलं आहे. आणि त्यामुळे
एक विचारांची नाळ जी जुळली जाते ना, ती विचारांची नाळ जुळली गेल्यामुळे मला वाटतं तुम्ही मला या ठिकाणी आमंत्रित केलं. मी फक्त या वसंत व्याख्यानमालेचा एक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी बोलतोय. ही जी काही वाटचाल आहे, ही जी काही श्रेय आहे, आमच्या सर्व कार्यकारी मंडळाच्या सदस्यांचं आहे. जे कार्यकारी मंडळाचे सदस्य पण नाही असेही अनेक कार्यकर्ते आमच्याशी जोडले गेलेले आहेत आणि निर्लसपणे ते काम करतात. त्यांचं हे श्रेय आहे. आपण या निमित्ताने मला या ठिकाणी बोलवलं, पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेची नाशिक रोड शाखेची वाटचाल देखील अशीच जशी दैदिप्यमान वाटचाल नाशिकच्या वसंत व्याख्यानमालेची आहे, तशीच वाटचाल आपल्या शाखेची देखील व्हावी यासाठी मी शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन 1990 मध्ये पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आले होते आणि सार्वजनिक वाचनालयात उद्घाटन केलं ते राहील. आणि पहिली गोष्ट तर नाशिकच्या वसंत व्याख्यानमालेत अटल बिहारी वाजपेयी नव्हते आले, पण लालकृष्ण अडवाणी नाशिकच्या वसंत व्याख्यानमालेमध्ये आलेले होते. त्याच्यानंतर अनेक लोकांचं पहिलं व्याख्यान जे काय आहे ते नाशिकच्या वसंत व्याख्यानमालेमध्ये झालेलं आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं ना की वक्ते उपवक्ते, तर उपवक्त्यांच्या माध्यमातून अनेक वक्ते हे वसंत व्याख्यानमालेमध्ये तयार झाले. त्यामध्ये गोविंदराव देशपांडे असतील, वामनराव यादगी असतील, अगदी प्रमोद महाजनांचं देखील आयुष्यातलं पहिलं भाषण सार्वजनिक हे नाशिकच्या वसंत व्याख्यानमालेमध्ये झालेलं आहे. आणि त्यामुळे उत्कृष्ट विद्वज्जन जसे आले तसे अनेक विद्वज्जन या व्याख्यानमालेच्या माध्यमातून तयार देखील झाले. हे देखील आम्हाला अभिमानाने या ठिकाणी सांगावंसं वाटतं. मला देखील मी पहिल्यांदा जेव्हा बोलायला उभं राहिलो, मी पत्रकार माणूस, पत्रकार म्हणजे शेवटच्या खुर्चीवर राहून नसणारा, परंतु बोलण्याची कधी सवय नाही नसते आमच्या. परंतु मी जेव्हा पहिल्यांदा व्याख्यानमाले एक कार्यकर्ता म्हणून काहीतरी स्वागत करायचा, परिचय करायचा, आभार मानायचे, या निमित्ताने जेव्हा उभं राहिलो तेव्हा माझे देखील पाय लटकत लागले. परंतु आज एवढं मनमोकळेपणाने कुठेही न अडकता मी तुमच्याशी संवाद साधू शकतो, याचं सर्व श्रेय हे नाशिकच्या वसंत व्याख्यानमालेला. असे अनेक वक्ते हे व्याख्यानमालेच्या माध्यमातून तयार झाले. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही वसंत व्याख्यानमालेशी कधी अटॅच झाले, म्हणजे कार्यकर्त्याच्या आधी? मी तर पहिले एक छोट्या सायन दैनिकामध्ये काम करायचो, सदानंद नावाच्या वर्तमानपत्रात. तेव्हा ते सदानंदाचं कार्यालय रविवार पेठेमध्ये होतं, आपल्या भटच्या मठाच्या मागे. आणि समोर त्यावेळेला व्याख्यानमालेचं काम करायचे सूर्यकांत राळकर सुद्धा फॅक्टरीच्या त्या दुकानामध्ये रविवार पेठेत ते बसायचे. मग जाता येता त्या रस्त्यावरनं जेव्हा जाणं व्हायचं तेव्हा मी वार्ताहर आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी मला विनंती केली की तू रोज व्याख्यान ऐकायचं, त्याची बातमी तयार करून वर्तमानपत्रांना पोहोचवायची. तेव्हा काय 2 वर्तमानपत्र होते, गावपर्यंत देशदूत. मग मी ते व्याख्यान ऐकायचो आणि बातमी टाईपरायटरवरून टाईपिस्टकडनं टाईप करून घ्यायची आणि या 2 पेपरला नेऊन द्यायची. मग घरी जायचं आणि त्याचं मानधन देखील मला ते द्यायचं. म्हणजे ज्ञानार्जनही व्हायचं आणि जीवन जगण्यासाठी जी काय आवश्यकता असते ती पण त्या माध्यमातून व्हायची. आणि त्या निमित्ताने गोडी लागली. मग मला वाटतं 1993 साली त्यावेळेला एक आर्थिक अडचण व्याख्यानमालेला निर्माण झाली. मी तुम्हाला सांगितलं मगाशी की 1938 सालापासून नगरपालिका व्याख्यानमालेला दिवाबत्तीसाठी सुरुवातीला पैसे द्यायची, 100-150 रुपये द्यायची. पुढे मग शांताराम बापू वावरे नगराध्यक्ष झाले. मग आम्हाला व्याख्यानमालेला 500 रुपये ग्रँट मिळायला लागली. तेव्हा 500 रुपये म्हणजे मोठी गोष्ट होती. आणि
मग आज वसंत व्याख्यानमालेला 3 लाख रुपये नाशिक महानगरपालिका हे अधिकाधिक सर्वोच्च याच्यापेक्षा जास्त नियमाने देऊ शकत नाही. 3 लाख रुपये द्यायला लागले. तर 1993 साली जे त्याच्या 1-2 वर्ष अगोदर महासभेचे ठराव झाले, परंतु काय कारण घडली होती माहिती नाही, पण व्याख्यानमालेला काही अनुदान मिळालं नाही. आणि त्या भरोश्यावर कार्यकर्त्यांनी तर मात्र सगळ्या कार्यक्रमांची आखणी केली, व्याख्यानं आयोजित केले आणि कार्यकर्त्यांच्या खिशातले म्हणजे व्याख्यानमालेवर एक प्रकारे 1.5-2 लाख रुपयांचं कर्ज निर्माण झालं. आणि त्यावेळेला मी लोकमतचा जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करायचो. सकाळी 9 वाजता ड्युटीवर जायचो, रात्री 2 वाजता घरी यायचो. असा माझा रोजचा दिनक्रम होता. जे झोपेतनं उठलं की ऑफिसमध्ये, झोप लागली की घरी. तेव्हा मला चंदूलाल शहा म्हणाले की तू या वसंत व्याख्यानमालेचं काम सुरू कर. मी म्हटलं मला एवढा माझं शेड्यूल प्रचंड वेगळं असतं, मला काही हे रिकामतोड कामं करायला वेळ नाही माझ्याला. ते मला जरा ज्येष्ठ म्हणून रागवले. त्यांना अरे तुझी एवढी शाहीर आहे, त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये काम केलेलं आहे आणि ते अनेक सामाजिक संस्थांच्यासाठी मदतीसाठी लोकनाट्याच्या माध्यमातून कार्यक्रम करतात आणि सामाजिक संस्थांना मदत करतात. तुला काम करायचं नाही, करू नको, पण रिकामतोड काम वगैरे असं काही बोलू नको. पण मी काम पकडलं आणि वसंत व्याख्यानमालेचं सेक्रेटरी म्हणून काम करायला सुरुवात केली. तेव्हा 78,000 रुपये जे काही कर्ज होतं संस्थेवर, ते कर्ज फेडलं. आज मला अभिमानाने सांगायला आनंद वाटेल की आज आमच्याकडे 78,000 रुपये कर्ज फेडून लता मंगेशकरांपासून अनेक मोठमोठे वक्ते दरवर्षी आम्ही आणून आज संस्थेकडे 60 लाख रुपयांच्या ठेवी आहेत. स्वतःचं कार्यालय आहे, स्वतःचं व्यासपीठ आहे, अनेक गोष्टी आम्ही निर्माण करतोय. आणि एक पुढच्या 3 वर्षांमध्ये संस्थेकडे 5 कोटी रुपयांचा निधी स्वतःचा निर्माण झाला पाहिजे आणि त्या निधीतून पुढची 25 वर्ष काम झालं पाहिजे. अशा पद्धतीचं आमचं नियोजन करण्याचा मानस आहे मला. कारण आत्ता यावर्षी सुद्धा आम्हाला 25 ते 30 लाख रुपये खर्च आहे. हे एवढा प्रचंड प्रमाणावर दरवर्षी लोकांकडे जाऊन निधी जमवणं, हे मी जेव्हा सेक्रेटरी झालो ही परिस्थिती बघितली तेव्हापासून आम्ही ठरवलं की शक्यतो कोणाकडे पैसे मागायला लागायला नको म्हणून आम्ही स्मृती व्याख्यान देखील योजना सुरू केली. त्यातही अडचणी निर्माण झाल्या. आम्ही स्मृती व्याख्यान योजनेतून जो निधी जमवला होता तो बँकेत अडकला. आमच्यावर त्याच्याबद्दल मग धर्मदाय आयुक्तांकडे खटलाही दाखल झाला की यांनी मुद्दामून ते बँकेत पैसे ठेवले. आम्ही ठेवले त्या बँकेमध्ये कारण सर्वाधिक व्याज देणारी ती संस्था होती. पण सहृदयी लोक असतात. तेव्हाचे जे काही जिल्हा सहकार उपनिबंधक होते त्यांचं नाव बाजीराव शिंदे, त्यांच्याकडे मी गेलो. म्हटलं असे पैसे अडकले बँकेत आणि वर आमच्यावर खटलाही दाखल केलेला आहे का कार्यकर्त्यांनी, तेव्हा काहीतरी सोडवणूक करा. तेव्हा रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे जास्तीत जास्त 50,000 रुपये परत करू शकत होते. बाजीराव शिंदेंनी सांगितलं 8 दिवसांनी येईल. दरम्यान परमेश्वरांनी त्यांना सद्बुद्धी दिली असेल. 8 दिवसांनी त्यांनी मला 5.5 लाख रुपये जे आमचे अडकलेले होते ते परत केले. ते पैसे लगेच बँकेत जमा केले. महाराष्ट्र बँकेमध्ये त्या रकमेची ठेव ठेवली. त्या ठेवीची पावती आणि मिळालेला चेक याची झेरॉक्स त्या खटल्यामध्ये दाखल केली. आणि खटल्यामध्ये युक्तिवाद असा केला की साहेब ज्यांनी खटला दाखल केला त्याने सांगितलं होतं, सभेत सूचना मांडली होती की ह्या ठेवी या बँकेत ठेवा. त्याने सांगितल्यामुळे आम्ही ठेवल्या. तर तो आमचा पदाधिकारी 1968 पासून एवढा जुना कार्यकर्ता. आता या ज्येष्ठ माणसाचं नाही ऐकायचं तर कोणाचं ऐकायचं. चव्हाण काकांनी समजा एखादी इथे सूचना मांडली एवढ्या ज्येष्ठ माणसाने तर आपल्याला विचार करावा लागेल ना.
तेव्हा शिक्षा करायची झाली तर पहिले याला करा, आम्ही त्याच्याबरोबर काय बघायची शिक्षा दोघांना तयार आहे. कोर्टाला आमचा हेतू लक्षात आला, कोर्टाने आमची त्या खटल्यातनं तथा केली. तेव्हा असं पण सामोरं जावं लागत असते. तेव्हा चांगले आणि वेगवेगळे अनुभव लक्षात घेत व्याख्यानामध्ये काम करत चालतं. धन्यवाद सर. चांदणे ज्यातून वाहे शुभ्र पाऱ्यासारखे असे व्यक्तिमत्व आज आपल्याला. यानंतर श्री योगेश कापडणीस यांनी आभार प्रदर्शन करावं अशी विनंती. धन्यवाद सर. आज या ठिकाणी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा नाशिकतर्फे आयोजित संवाद सूचनांशी सर्व दुसरे 23वे गुंफण्यासाठी तसेच आपल्या शाखेच्या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले सन्माननीय श्री श्रीकांत बेनी सर आज या ठिकाणी उपस्थित राहून नाशिक वसंत व्याख्यानमालेचा स्थापना 1922 पासून ते आजपावत अशा 100 वर्षाचा हा वसंत व्याख्यानमालेचा साहित्य प्रवास आपण या ठिकाणी कथित करून आमच्या श्रोत्यांना सर आपण मंत्रमुग्ध केलं. त्याबद्दल मी शाखेच्या वतीने आपले आभार मानतो व आपले धन्यवाद देतो. तसेच आज या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले सर्व कवी, लेखक, साहित्यिक, सभासद, बंधू भगिनींनो आपण देखील आज या ठिकाणी उपस्थित झालात व कार्यक्रमाचा आस्वाद घेतला त्याबद्दल आपले देखील आभार. तसेच आजच्या कार्यक्रमाची दखल घेऊन प्रसिद्ध करणारे सर्व पत्रकार बंधूंचे देखील आभार. आजचा हा कार्यक्रम घेण्यासाठी ज्यांनी अहवाल आपल्याला उपलब्ध करून दिला अशा ऋतुरंग सभागृहाचे देखील आभार. धन्यवाद. परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे धीर जाओ विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछिल तो ते लाहो ईश्वरिष्टांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तुटा चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे ऐतापहीन ते सर्वांनी सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सरस्वती